नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतीय संस्कृतीत मानवी जीवनावर होणाऱ्या संस्कारांना अत्यंत महत्त्व आहे. त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा संस्कार म्हणजे गर्भाधान संस्कार. दुर्दैवाने आज हा संस्कार लुप्त होत चालला आहे. पण आदर्श संततीसाठी हा संस्कार का आवश्यक आहे आणि तो कसा केला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. गर्भाधान म्हणजे नक्की काय? शास्त्रात म्हटले आहे, निषिक्तो यत् प्रयोगेण गर्भसंधार्यते स्त्रियाम तत् गर्भलंभनं नाम कर्म प्रोक्तम मनीषिभिः. याचा अर्थ पतीने सिंचन केलेला गर्भ विशिष्ट विधीने स्त्रीने धारण करणे यालाच गर्भाधान किंवा गर्भालंबन असं सुद्धा म्हणतात. हा केवळ शारीरिक संबंध नसून एक नवीन जीवाच्या स्वागतासाठी केलेली आध्यात्मिक तयारी आहे. आदर्श संतती केवळ मुलं होणे महत्वाचे नाही, तर ती शरीराने सुदृढ आणि मनाने संस्कारित असावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. क्षेत्र संस्कार, ज्याप्रमाणे शेतात बीज पेरण्यापूर्वी जमीन तयारी करावी लागते, त्याचप्रमाणे गर्भाशयाची शुद्धी करून तेथे बीजारोपण करणे म्हणजे क्षेत्र संस्कार होय. दोषांचे निवारण, गर्भाशयातील संभाव्य विकृती दूर व्हावी आणि गर्भ उत्तम प्रकारे वाढावा, ही यामागील संकल्पना आहे. हा संस्कार कसा केला जातो याचे स्वरूप थोडक्यात पाहूया. सुरुवात सकाळी अभ्यंग स्नान करून गणेश पूजन, पुण्याह वाचन आणि नांदी श्राद्ध केले जाते. अग्निस्थापना, मरुत नावाच्या अग्नीची स्थापना केली जाते, जो गर्भधारणेस सहाय्य करतो. प्रधान होम, ब्रह्मा आणि विष्णू यांना आहुती दिल्या जातात, जेणेकरून गर्भाचे पोषण आणि रक्षण व्हावे. वनस्पती रस, पती स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा आणि द्रुवांचा रस घालतो, जे स्त्री पुरुष मिलनाचे प्रतीक मानले जाते. ओटी भरणे, सुवासिनींकडून नारळ फळांनी वधूची ओटी भरली जाते, जे मातृत्व फलित होण्याचे प्रतीक आहे. हा संस्कार कधी करावा तर शास्त्रानुसार रजोदर्शनापासून 6व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंतचा काळ यासाठी योग्य मानला जातो. मुलासाठी समदिवशी आणि मुलीसाठी विषम दिवशी स्त्रीगमन करावे असे धर्मशास्त्र सांगते. अगदी महत्वाची टीप, पौर्णिमा, अमावस्या, ग्रहणकाळ किंवा श्राद्धाचा दिवस यावेळी स्त्रीगमन करू नये. आजच्या काळात अनेक जण विवाहानंतर लगेच संततीचे नियोजन करीत नाहीत. अशा वेळी विवाहाच्या 3ऱ्या रात्रीनंतर किंवा सोयीच्या दिवशी हा संस्कार करून रात्री केवळ मंत्रांचे पठण आणि मनन करावे, जेणेकरून पुढे जेव्हा आपण संततीचे नियोजन करू तेव्हा त्याचे फळ मिळावे. मित्रांनो, गर्भाधान संस्कार ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती एक विज्ञानावर आधारित जीवन पद्धती आहे. आपल्या भावी पिढीला सुदृढ आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी अशा पवित्र संस्काराची आज गरज आहे. तुम्हाला गर्भिणीच्या धर्माबद्दल म्हणजेच गरोदरपणात काय पाळावे अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवू.